संतांचे उपकार मज निरंतर जागविती. ज्या बापूंनी सर्वांना उभ्या आयुष्यामध्ये जागवण्याचं काम केलं. उभं आयुष्य समाजासाठी महानुभाव संप्रदायाचा विचार घेऊन सर्व संप्रदायांमध्ये समाविष्ट होऊन बापूंनी आपलं उभं जीवन जनसेवेसाठी समर्पित केलं. तो 18 तारखेचा दिवस आजही आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. ही बापूंच्या कैवल्य गमनाची बातमी आपल्या सर्वांना पोहोचली आणि महानुभाव पंथ नव्हे तर पूर्ण मराठवाडा महाराष्ट्र हादरला. मी प्रत्यक्ष त्या प्रसंगाचा साक्षीदार आहे. अवाक झालो होतो आपण सगळे. अशा बापूंना आपण श्रद्धांजली देण्यासाठी त्या दिवशीचा जो जनकल्लोळ सगळा बघितला ना तर आजही हृदय असं भरून येतं, थक्क होऊन जातो. बापूंची कीर्ती, बापूंचं वागणं, बापूंचं कार्य, या सगळ्या गोष्टीला सलाम करण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. त्या तुफान गर्दीमध्ये पोलीस प्रशासनही हतबल झालं होतं. शासन सुद्धा विचार करू शकत नव्हतं, एवढी गर्दी तिथे जमलेली पाहिली मी, आम्ही स्वतः बघितली. त्या प्रसंगाचं एक बोलकर छोटस चित्र तुमच्या समोर ठेवतो मी. महिला खूप गर्दी करत होत्या दर्शनासाठी आणि त्या दर्शनासाठी महिला ज्या गर्दी करत होत्या त्या गर्दीत आवरणाऱ्या त्या महिलांना आवरण्यासाठी काही महिला पोलीस होत्या बाबा. त्या महिला पोलीस काठीनं सगळ्या बायांना लोटत होत्या. प्रचंड ताकद लावून त्या पोलीस लोटत होते. त्या महिला पोलीस ज्या पोलीस लोटत होत्या ना त्या महिला सुद्धा रडत होत्या. मी एका महिलेला विचारलं, त्या पोलीस महिलेला, कागद आहे तू रडतेस? ती म्हटली, बाबा ज्या बापूंच्या आशीर्वादानं हा खाकी ड्रेस माझ्या अंगावर आला त्या बापूंच्या संरक्षणासाठी आणि त्यांना अंतिम भेट देण्यासाठी, अंतिम सलामी देण्यासाठी माझी नेमणूक झाली. पण ह्या मावल्यांचा जो आक्रोश आहे तो मला पावत नाही. एकीकडे त्यांचा आक्रोश मला पावत नाही आणि एकीकडे माझं ड्युटी, माझे कर्तव्य मला करावं लागतं आणि म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. आणि म्हणून अशा बापूंना श्रद्धांजली देण्यासाठी सर्व समाजातील, सर्व पंथातील, सर्व धर्मातील, सर्व पक्षातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले होते. आजही सर्व आश्रमाचे संचालक, मठाधीश, आचार्य मंडळी, संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम संपन्न होतो आहे या कार्यक्रमामध्ये थोडीशी मी विनंती करू इच्छितो. आणि म्हणून वास्तविक श्रद्धांजलीमध्ये काही नामाचा उल्लेख करणं गरजेचं नसतं, परंतु प्रत्येकालाच वाटतं की मी श्रद्धांजली वाहिली पाहिजे. खरोखर आपल्या सर्वांचीच श्रद्धा बापूंच्या वर होती याची जाणीव आम्हाला आहे, परंतु काही वेळेचं भानही आपल्याला राखणं गरजेचं आहे. आणि म्हणून काही नावांचा उल्लेख मी या ठिकाणी करेल. त्या सर्व संत मंडळींनी 2-2 मिनिटं श्रद्धांजली या ठिकाणी व्हायची आहे. वेळेचं बंधन सर्वांनी पाळायचं आहे, कारण प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी गुरुवारी श्री चिंतनेचे जनक बाबुल गावकर बाबा या ठिकाणी त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. तर ज्यांच्या विचारांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आपण सर्वजण उत्सुक झालो आहोत बाबांच्या विषयी विचार मांडण्यासाठी. अगदी मोकळेपणाने बाबांनी आम्हाला या ठिकाणी संबोधित करावं अशी मी बाबांना विनंती करतो. चिंतनी जनक, परमपूजनीय, परम आदरणीय गुरुवर्य श्री बाबा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या श्रद्धांजलीला सुरू करा. ताटे ध्यानाचा बोने वाटी विस्तारुणी शेवटी मजार पावी. उद्योगितेमधली ही ओळ मी घेतो आहे. मला थोडंसं जास्त बोलायला सांगितलं, पण मी जास्त बोलणार नाही, तुम्हाला अडचणीत आणणार नाही. आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी बापू आपल्यातून निघून गेलेले आहेत. परमेश्वरांनी दिलेली आज्ञा पालन करतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
परमेश्वराची अपेक्षा ह्या ओवीमधून व्यक्त केलेली आहे. मला तुझ्याकडून काय अपेक्षित आहे? तपाच्या ताटामध्ये ध्यानाचा बोने वाटी, तपाच्या ताटामध्ये प्रेमाचा नैवेद्य मला तू दे, विस्तारुनी शेवटी मज अर्पावी. जे आवड काम आहे, फारच आवड काम आहे. तपाने तपलेले बाबा तपस्वी होते, बापू हे तपस्वी होते. तपशब्दाचा अर्थ उन्हात उभं राहणं, टांगून घेणं, एका पायावर उभं राहणं असा नाही आहे. तपाचा अर्थ की क्लेश सहन करणं. वीट तपते ना, वीट क्लेश सहन करते आणि तपवून तो अग्नी स्वतःमध्ये घेऊन ती मजबूत होत असते. असं आपलं जीवन मजबूत होण्यासाठी हे सगळं करायचं. मजबूत होतं म्हणजे प्रॉपर्टी वगैरे असं नाहीये. आतलं बल वाढवायचं आणि वाढवायचं आणि त्या प्रेमाचा विस्तार करायचा. देशमुख साहेबांनी श्रद्धांजली वाहताना फार चांगले मुद्दे मांडले. ते समाज पुरुष होते. एकाच माणसाकडे वेगवेगळ्या अँगलने तुम्ही त्यावेळेस बघाल ना, त्यावेळेस तुम्हाला तो तसा दिसेल. आणि खरंच हे दर्शन जास्त घडवलं गेलेलं नाही आपल्याकडनं. संप्रदायाच्या चौकटीमध्ये आपण त्यांना कोणतो तर नाही ना, असं तर होत नाही ना. पण ते संप्रदायाच्या पद्धतीने तेवढं मर्यादित ते वागत होते का? सर्वज्ञांचा सर्वव्यापी विचार घेऊन बाबांचं वर्तन होतं. त्यात कीर्तन दिसत नसेल तरी ते त्याच्यामध्ये सामावलेलं होतं. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांच्या विचाराचा गाभा त्यांच्यामध्ये होता. ते सगळंच होते. ते संत होते, ते माय होते, ते बापू होते, ते सामान्य माणसं होते. आणि महत्वाची गोष्ट की ते प्रेमळ होते. इतके प्रेमळ, इतकं प्रेम. तुकोबांनी वर्णन केलंय संतांचं गाव कसं असतं. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःख लेश लेश, नाही तळमळ दुःख लेश. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. प्रत्येक वक्त्याने बापू कसे होते याचा शेवट करत असताना इथं शेवट केला, जे सर्वश्रेष्ठ आहे. जगातल्या सगळ्या कविता, सगळ्या प्रार्थना संप्रदायाशी निगडीत आहे. पण साने गुरूंची जी प्रार्थना आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा धर्म बापूंच्या जीवनामध्ये होता. त्याला नावं देण्याचा प्रयत्न आपण करू नये अशा प्रकारचा धर्म होता. 1982 साली ज्यावेळेस मी इथे आलो, ऍडव्होकेट माझे मित्र प्रेमानंद माळवे आणि महंत शेखरापूरचे बाबा त्यावेळेस मुक्काम केला. आणि सकाळी ज्यावेळेस मी बाहेर इकडे फिरायला आलो त्यावेळेस बापू इथं या पत्र्याच्या समोर बसलेले होते, पोत्यावर बसलेले होते. आणि तिथं मी कविता लिहिली, कधी गोमट्यावरी गोमटे विराजले गंभीर. इथं लिहिलेलं आहे. हे गोमट गोमट्यावर विराजमान झालेलं आहे. प्रसन्नतेला वैभवाचं शिखर आणि आसन नको आहे. कधी गोमट्यावरी गोमटे विराजले गंभीर, एकांत लोकांतीही एकांताचे उभारिले मंदिर. पळ काढून तुम्ही लोकांना सोडून तुम्ही एकांतामध्ये जाता, हा काय तपस्वी असतो? बाप कधी एकांतामध्ये जातो का कुटुंबाला सोडून? प्रेम त्याला कधी सोडत असतं का? आणि म्हणून एकांतामध्ये मंदिर उभं करण्याची ताकद ज्या माणसामध्ये, ते स्वतःच मंदिर आहे. त्याला वेगळी मंदिराची गरजच नाही. कधी गोमट्यावरी गोमटे विराजले गंभीर, लोकांतीही एकांताचे उभारिले मंदिर. सत्य शिव आणि सुंदर सारे सद्गुण अंगी ल्याला, प्रसन्नतेचा आज धनी मी डोळ्याने पाहिला. पाहावं तर असं पाहावं. खूप पाहून थकतो माणूस, पण असं एकदा तरी बघावं की जिथे विश्रांती मिळते. सगळं पाहिल्यानंतर जे श्रम विरून जातात असं एखादं तरी बघावं
आणि बापूंच्या चेहऱ्यावर मला ते दिसत होतं, मी चेहरा वाचत होतो. इतकी प्रसन्नता बापूंच्या जीवनामध्ये होती. तुम्ही बापूला बापू का म्हणतो, तुम्ही आम्ही बापूला बापू का म्हणतो, दुसरं नाव आपल्याला सुचलं नसतं. परमेश्वराने स्वतःलाच नाव ठेवून घेतलं, दुसऱ्याला देता येणार नाही म्हणून. आनंद, तो आनंद शब्द ईश्वर बोलीजे, इतकं सुंदर नाव कोणाला देता येणार नाही म्हणून परमेश्वराने सूत्रामध्ये त्याचं नाव आनंद ठेवून घेतलेलं आहे. सुखाच्या पलीकडची अवस्था. सुखामध्ये भय असतं, आनंदामध्ये निर्भय असतो. सुखामध्ये धास्ती असते, मी पळेन हा धाक, आनंदामध्ये मस्ती असते. आपण इतकं सुंदर नाव नाही देऊ शकत. मुलींना गंगाबाई, यमुनाबाई, सरस्वतीबाई नाव देतो. कधी कधी प्रसंग असा येतो दुष्काळामध्ये, अरे कुठे गेल्या या मुली, म्हणजे पाणी आणण्यासाठी खूप लांब गेलेले आहेत. यमुनाबाई, गंगाबाई, पाणी आणण्याची नाव कशी आहेत. बापू तुम्हाला माय बापू म्हणत गेले, तेच नाव तुम्हाला योग्य वाटलं आणि तुम्ही ते नाव देत गेले. बापू हे सगळ्यात जवळचं आहे, सगळ्यात जवळचं आहे. त्वमेव माताचं पिता त्वमेव, सगळ्यात जवळ जे आहे ते अगोदर सांगितलेलं आहे. किती गोड शब्द आहे आई, माता किती गोड शब्द आहे, कळणारा शब्द आहे. बुद्धिमान असो, वेळा असो, कसा असो, कळणारा शब्द आहे. परमेश्वर तर आहेच, तो पण नंतर आहे. त्वमेव सर्व मम देव देव, त्याच्यामध्ये सगळं असतं. आणि म्हणून सर्वज्ञ, अनंत ब्रह्मांड नायक, सर्व व्यापक, सर्वातीत, सर्व कर्ता, सर्व साक्षी. जड आहेत हे शब्द, जड आहेत. सामान्य माणसाला नाही पेलत ते आणि आवडत नाही. अजय कळतच नाही ते कसं आवडेल. पण राऊळ माय, राऊळ बाप, एका घराचं बाप होणं सोपं काम नाहीये, पण ते हे अवघड आहे आपल्याला. आणि गंगा तीरचे लोक ज्यावेळेस विदर्भात जातात आणि राऊळांना विनंती करतात की गंगा तीराला चला, त्यावेळेस अख्खं वराड म्हणते की हे वराडचे दैवत, गंगा तीराशी नेऊ नये, हे आमचं दैवत आहे विदर्भाचं. ह्या बापामध्ये, ह्या बापूमध्ये तो लपलेला आहे, त्याची प्रसन्नता आहे. अत्यंत साधं आणि सोपं जीवन. मोठं कोणाला म्हणता तुम्ही? खूप कमी कळतं आपल्याला. पैशावाल्याला मोठं म्हणतो, पदावाल्याला, खुर्चीवाल्याला मोठं म्हणतो, बंगल्यावाल्याला मोठं म्हणतो. मोठं कोण असतं? ज्याचं ध्येय मोठं असतं तो मोठा असतो. बापूचं ध्येय मर्यादित नव्हतं, ध्येय मोठं असतं. विस्तार विस्तार ठीक आहे, लौकिक दृष्टीने विस्तार आणि आंतरिक हृदयाच्या दृष्टीने सुद्धा विस्तार. म्हणून एक ओवी माझ्या प्रवचनात मी वापरली, मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, तोच संन्यासी जाण, तो संन्यासी आहे. त्या दोन गोष्टीचा विसर कुणालाच पडत नाही. मी हुशार आहे, मी सुंदर आहे, मी कलाकार आहे, मी अमुक आहे, तबुक, हे विसरणं, हे तर पुन्हा पुन्हाचं प्रदर्शन करतो आपण. तुम्हाला माहिती नाही का मी असा आहे, मी तसा आहे, ऐकलं नाही माझं, पाहिलं नाही मला, याचा विसर ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि माझे पण हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, यात ऋतून बसलेला असतो माणूस आणि तो बद्ध असतो, तो बद्ध असतो. बापूंचं जीवन हे जीवनमुक्त असलेलं जीवन होतं. कुठल्याही माणसाला सन्मान पकडतो तिथं लाचार बनवतो त्या माणसाला. माईकवर नाव तरी घेतलं पाहिजे वाटतं, माझा फोटो तरी दिसला पाहिजे वाटतं. पण सन्मानाचं सर्वोच्च ठिकाण जे असतं व्यासपीठ, त्या सन्मानाला सुरुवात होती पायरीपासून. बापू पायरीला स्पर्श करत नव्हते त्या सन्मानाच्या. पण एक असं व्यक्तिमत्व, एक असं तेज, वर बसलेली सन्माननीय लोक अडचणीमध्ये यायची, अडचणीमध्ये यायची. बापूंकडे बघितल्यानंतर काय बोलावं असं वाटायचं. असं हे बापूंचं जीवन. सगळ्यांनी बोलणं फार काही बोलण्यासारखं नाहीये.
देशमुख साहेबांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना मोकळे मनानं सांगितलेलं आहे. लहानपणी देशमुख साहेब तुम्ही मारले असतील दगड. कृष्णाशी असे खेळायचे त्या काळातले लोक, सगळेच खेळतात. पण आज तुमच्या समोर आणखी दगड आहेत. त्यांनाही त्यांचं शिल्प बनवण्याचे तुम्ही करू शकता असं मला वाटतं आणि माझी तुम्हाला विनंती आहे. जाता जाता बापूने योगीराजाला महंती नाही दिली, महती दिली. महंतीला मर्यादा आहे, महती अमर्याद आहे. महंतीला पायऱ्या असतात, महतीला पायरी नसते. आणि बाबांजवळ महंती नव्हती पण महती होती. आणि म्हणून मोठमोठ्या आश्रम मध्ये आम्ही निर्णय सगळे करतो, मोठमोठ्या अभ्यास खूप असतो. परमेश्वराचा संबंध कुठून कुठपर्यंत तो जळस्थळापर्यंत. आम्ही सांगतो की जळस्थळापर्यंत. पण आश्रमात पाणीच नाही हे आम्हाला कळत नाही. त्यावेळेस आम्ही महतीचा आधार घेतो आणि मग बापूंना विचारायचो की बापू पाणी पाहिजे आश्रमाला. ब्रह्मविद्येचं एक अक्षर त्यांच्या जवळ नाही आणि ते ब्रह्मविद्येमध्ये शब्द प्रभू आहेत पण पाणी नाही. त्यावेळेला महंतीला महतीची आठवण यायची आणि बाबा जायचे आणि इथं उभा राहा म्हणायचे. विभू मला म्हणाले इथं उभा राहा, पाणी दाखवलं मला. हा चमत्काराचा भाग तुम्ही वजा करा. पाणी म्हणजे जीवन. आणि मग त्या ठिकाणी बाबा सांगायचे इथं पाणी आहे. त्यांच्याकडे यंत्र नव्हते, काही नव्हते. पण आपल्याला कळण्याच्या पलीकडे एक अशी शक्ती असते जी आपल्या नजरेमध्ये भरत नाही. आजही शास्त्रज्ञांना बऱ्याच गोष्टी माहितीने अज्ञात आहेत. अशी एक अदृश्य शक्ती असते. माझे स्नेही आदरणीय रुद्रपूरकर बाबा यांनी जसं सांगितलं, मी कॅसेटमध्ये ऐकलं, असंच मीही त्रस्त झालो होतो, परेशान झालो होतो. खूप कार्यक्रम, खूप सगळं खूप होतं माझ्याकडे, पण माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे ती प्रसन्नता नव्हती, ती समाधानी नव्हती. ह्या वैभवामध्ये दडपून गेलो होतो मी. समाधानीच नाही तर जीवनाला अर्थ काय. जेव्हा बापूचे कडधान येतात, तोंडावून हात फिरवतात, एक आनंदाच्या स्पर्शाचे तरंग निर्माण होतात, एक लहर निर्माण होते आणि अपूर्व अशा प्रकारचा आनंद एक क्षणभरामध्ये. अनेकांना अनेक अनुभव आलेले आहेत. बापूंकडे चमत्कार म्हणून बघू नये, पण बापू इतके चमत्कार कुठंच नाहीये. पायात चप्पल न घालताना फिरणं हा चमत्कार आहे. आपण बरं दिसावं म्हणून शर्टचा अंग त्या गुंड्यानं लावणं हा चमत्कार आहे. आणि सर्व धर्माच्या लोकांना सामावून घेणं, त्यांना सोबत घेऊन चालणं हा चमत्कार आहे. जसं गाडगेबाबांनी कुठलाच चमत्कार केला नाही, पण गाडगेबाबा इतका मोठा चमत्कार कोणीच केलेला नाहीये. गाडगेबाबांनी इतक्या धर्मशाळा बांधल्या पण आपला एकही सदस्य त्यात टाकलेला नाहीये. हा तर मोठा चमत्कार आहे ना. आपल्या नावावर केलेली ट्रस्टीवर सरळ ट्रस्ट बनवणं हा चमत्कार आहे ना. आणि म्हणून अशा महापुरुषांचा सहवास, उपलब्धी महानुभाव संप्रदायाला झाली. म्हणून महानुभाव संप्रदायाचं भाग्य आहे. पण ते केवळ संप्रदायापुरते मर्यादित नव्हते, ते सगळ्यांचेच होते. श्रीप्रभू संप्रदायापुरते नव्हते, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी संप्रदायाचे नव्हते. एक अबोल अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांच्यामध्ये होतं. काही पाणी असं असतं की ते तुम्हाला दिसतं, पण काही पाणी असं असतं की ते तुम्हाला दिसत नाही. आणि न दिसणारं पाणी जिरतं आणि ते फुलवतं, फलवतं, पीक त्याच्यामुळे निर्माण होतं. उंड्यामध्ये पाणी जिरलेलं असतं, दिसत नाही. अशा लोकांना ते ज्ञान दिसत नाही, पण कणाकणाला नरम करण्याचं काम ते पाणी करत असतं. उंड्यातलं पाणी, झाकलेलं पाणी. आणि म्हणून मी शब्द वापरला की ज्ञानमुखे झाले. तिथे गेल्यानंतर त्याला बोलायचं कामच नाहीये, ते कृतीतून प्रकट व्हायला लागलं. कृतीतून प्रकट होत ते.
मुंगीसारखं सारखी धावपळ कशासाठी? काही नाही, लोकांसाठी, समाजासाठी. पण अशाही महापुरुषांना नियंत्रण यांच्यावर ठेवणारं कोणीतरी असावं लागतं. इथे एक बाई बघितली होती मी, अनुसाहेबाई. बापूंना पिस्या म्हणायची. अनुसाबाई बापूंना पिसा म्हणायची, बापूंना बोलायची आणि लहान लेकरासारखं बापू ऐकत राहायचे. लहान लेकरासारखं. हक्क आहे हो, भांडायचा हक्क आहे. ज्याला भांडण नाही तिथं काय मजा आहे काय? कार्य पुंड्या मातलाशी उभे केले विठोबाशी, या भांडणामध्ये मजा आहे. जनाबाई म्हणजे अरे विठ्या मुळे मायेच्या काराट्या तुझी माय रंडकी झाली, मजा आहे याच्यामध्ये. असं भांडण प्रेमामध्ये असतं. असे आमच्या शांताबाई कोठी अडचणीच्या प्रसंगी बापूंनी सगळ्यांना मदत केली, पण बापूंच्या अडचणीच्या प्रसंगामध्ये याही धीर गंभीर होऊन राहिल्या. म्हणतात रुद्रप्रकर बाबा ही धीर गंभीर होऊन राहिले. आणि बापूंच्या जीवनाचा परिपाक हे सगळं झाल्यानंतर देशमुख साहेब तिसऱ्यांदा तुमचं नाव घेतो. तुम्ही अपेक्षा फार चांगल्या व्यक्त केलेल्या आहे. 100 पटीने हे काम वाढायला पाहिजे, 100 पटीने. आणि ही महती सोपवली योगी रजादांकडे. या रथाचं नियंत्रण त्यांच्या हातामध्ये आहे. पार्थ हा रथाचं संचालन करणार आहे आणि गोविंद हा अवतीभोवती आहे. या रथाच्या बाजूला असलेले हे वलय समर्थ अशा प्रकारचं वलय. हे समर्थाचे बाळ आहे. तू आज आपल्याला ते दिसणार नाही, आज नाही दिसणार, पण समर्थ हो धर्म महाशरेत तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याची शक्ती यांच्यामध्ये आहे. आणि परमेश्वराला मी विनंती करतो की 100 पटीने अधिक पटीने हे काम वाढत जावं. बाबाने ग्राउंड तयार केलेलं, तुम्हाला करायची काहीच गरज नाही. तुम्हाला फक्त खेळायचं. आता तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये. बाबांचं नाव भीष्मासारखं सांभाळा आणि भीष्माचं रक्षण सैनिकाने करावं असं वाटत होतं त्या काळात त्या लोकांना. अशा तऱ्हेने त्या नावाचं संरक्षण करा. ती प्रतिभा, ती अलौकिक अशा प्रकारची ती देण आहे, तिचं संरक्षण करावं. बाबांनी जे वाटायला दिलेलं तुमच्याजवळ त्यांनी ठेवलेलं आहे ते आहे तप. भास्कर भट्ट म्हणतात तपाचा ताटी. तपाच्या ताटामध्ये प्रेमाचं बोण आहे, तेव्हा विस्तारित करत जा. पैसा वाटून पुरत नाही लोकांना. लॉकडाऊन मध्ये आपण मदत केली ना, संपून गेली. प्रेमाच्या मदतीची गरज आहे, ती मज अर्पावी. बापांनी आपल्या जीवनाचं तपाचं ताट केलं, प्रेमाचे बोने ठेवले आणि वाटत गेले. मी आलो नसतो, खरं सांगू, एक आवाज माझ्या कानामध्ये घुमतोय. रुद्रप्रकर बाबांच्या आश्रममध्ये बाबा गेले औरंगाबादहून. त्यावेळेस शांताबाईजींनी मला फोन केला, बाबा इथं आले. म्हणलं बोलतील का माझ्याशी? हो बोलतील. व्हिडिओ कॉल लावला त्यांनी आणि बाबाजी माझ्याशी बोलले, या ना बापू. बापू भेटले याला. ते शब्द कानात घुमत होते. मला आज बापू नाही, पण बापूंची आज्ञा पाळावी, भेटेला जावं. उखळामाईकडे बघितलं. रामकृष्णांची काली माता तर आहे तिथेच, रामकृष्ण त्या ठिकाणी नाहीत. जे हक्काने त्या दगडाच्या मूर्तीसोबत बोलायचे. मानवाव संप्रदायामध्ये असंच दत्ता बापू त्या उखळामाईशी संवाद साधायचे. दगडाशी संवाद साधणं केवढी जिवंत भावना असायला पाहिजे, किती संवेदना असायला पाहिजे.
ज्ञानेश्वरी बोलतात ना, ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमर, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू. उकळामाईची अवस्था काय असेल. आज माझ्याशी बोलणारा कोणी नाहीये. कानामध्ये शब्द घुमत होते. निघालो. आमचे विश्वजित दादा, त्यांना म्हटलं चला बाबांच्या तसव्याला जायचं आहे. या भीतीच्या वातावरणात ते निर्भय होऊन मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी पोहोचलो. हादगावची मंडळी, सगळी मंडळी चांगली, एवढं सांभाळलंय त्यांनी. त्यांचा ठेवा आहे, त्यांचं वैभव आहे. बापूंनी ज्या त्या संप्रदायाच्या माणसाला त्या त्याच जागेवर बसवलं. नाही तर त्यांनी सगळं अर्धा हातगाव तर त्यांनी मानव पंथाचं बनवलं असतं. पण विस्तारित मन ही चूक करत नाही ते. बापूंची ही अपेक्षा तर आपण असं करावं की बापूंना त्या संप्रदायाच्या पद्धतीने आपण हे करावं. आजही मला त्या दिसतात, ते गोंट्यावर बसलेले, असा कपडा लपेटून घेतलेला आहे. त्याच वेळेस मी त्यांना नमस्कार केला, त्यांच्या श्वासाला नमस्कार केला, त्यांच्या विश्वासाला नमस्कार केला, त्याच्या बसण्याला नमस्कार केला. बसण्यामध्ये एवढी ताकद असू शकते, त्याचे उठणे बेसणे हे तुली. म्हणून बापू हे चालतं बोलतं विद्यापीठ होतं. कवीश्वर कुळामध्ये विद्वांस परिवारामध्ये योगायोगाने आले, परंतु ते त्यांच्याच होते असं नाही आहे. एवढी मोठी वस्तू आपल्या कवेमध्ये येतच नाही ना. माझे श्री चक्रधर स्वामी असं म्हणून आम्ही जेव्हा मुठ मारतो ना, अरे आम्ही अन्याय करतो, मुठीत कसे बसतील ते. संत चौकटीत कसा बसल, खोलीमध्ये कसं कोणता येत, त्याला नाही कोणता येत, कोणता येत नाही. बापू प्रत्येकाला आपले वाटत होते. बापू कोणाचे होते? ज्याचा प्रेम होता त्याचे होते, ज्याला कळलं त्याचे होते. आणि म्हणून बापूंचं अपूर्व अशा प्रकारचं कार्य सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी संप्रदाय ढवळाढवळ केली नाही कुठल्याच. आहे त्याच ठिकाणी त्याला स्थिर केलं, आहे त्याच ठिकाणी त्याला मोठं करण्याचा प्रयत्न केला. त्या तिघांना माझी विनंती आहे, योगीराज दादा, तुम्हाला तर आसनावर सन्मानित केलेलं आहे. पार्थ शास्त्री आणि गोविंदराज दादा ही सगळी माणसं आहेत. या तिघांचा एक सुंदर गोप तयार होईल, त्याची विण चांगली तयार होईल आणि मजबूत होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि जास्त मी बोलायचं नाही ठरवलं होतं, कारण वेळ बराच झालेला आहे. आणि बोलणार काय, तेच येतं प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये, तेच येतं. म्हणून या ठिकाणी चिंतनी परिवारातर्फे मी आदरणीय बापूंना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो.